हुजूर, एक बात मेरी समझ में नहीं आ रही है। ये बात तुम्हारी समझ में नहीं आएगी मुल्ला अहमद। इसमें हमारी एक चाल है, वो भी शतरंज की टेढ़ी चाल। हाँ हाँ, मैं मानता हूँ, लेकिन इस काफर संभा को इतना तवज्जो देने की क्या जरूरत थी? इतना ही नहीं, आपने बादशाह सलामत को उसकी सिफारिश तक कर दी। तो क्या हुआ? हुजूर, आपने उसकी यहाँ सिफारिश की और वहाँ बादशाह सलामत ने उसे दक्खन का राजा जाहिर किया तो बड़ी मुश्किल हो जाएगी। क्या होगा मुल्ला अहमद? हुजूर, आपने देखा नहीं, हमने उसे नजरकट में रखा, कड़े पहरे दिए, निगरानी तक रखी, लेकिन वो काफर संभा अपनी मनमानी करता रहा। पर ऐसी हालात में बादशाह सलामत ने उसे दक्खन का राजा का खिताब दे दिया तो वो हमारे सर पर बैठेगा, हमें अपनी उंगलियों पर नचाएगा। मुल्ला अहमद, हमने अपनी पूरी जिंदगी राजनीति के लिए है। राजनीति। हमने एक पत्थर से तीन तीन पंछी मार गिराए हैं। वो कैसे? वो कैसे? मुल्ला अहमद, बादशाह सलामत ने शंभू राजे को अगर मराठाओं का राजा जाहिर किया तो इसमें फायदा तो हमारा ही है ना। पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. शंभूराजे, तुम्हाला राजा होण्याची इतकी घाई लागली असेल असं आम्हाला माहिती आहे, आणि त्यासाठी तुम्ही इतपत थराला जाल असंही माहिती नव्हतं. शंभूराजे, तुम्ही आहात कोण आणि काय वागताय याचं भान आता तुम्हाला खरोखरच उरलेलं नाही. तुम्ही स्वराज्यात परतावं म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. सुनबाईंनी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला असं वाटलं की तुम्ही अडचणीत आहात. पण शंभूराजे, तुमची अडचण ही आहे की तुम्हाला स्वराज्यात परतायचंय ते मराठ्यांचा राजा म्हणून. पण मराठ्यांचा राजा होण्यासाठी औरंगजेब बादशाच्या शिफारसीची गरज नसते, तर या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांचा, डोंगर माथ्यांचा आणि दऱ्याखोऱ्यांचा होकार असावा लागतो. हे शंभूराजांनी नीट जाणून असावं. तुमची वर्तणूक ही शोभनीय नक्कीच नाही. मग आम्ही देखील तुम्हाला स्वराज्यातून बेदखल का करू नये? पण ही एका टोकाची भाषा होती. टकमक टोकाची भाषा तर नाही ना? महाराज, पण शंभूराजे असं कधीच म्हणाले. बाजीपंत, आमचे शब्द अखेरचे. पत्रावर मोहर लावा, रवाना करा. जी महाराज. परंतु महाराज, पत्र शंभूराजांपर्यंत पोहोचणं अवघड गोष्ट आहे. हो ना. नाही म्हणजे चौक्या पहारे एवढे कडक आहेत की हे पत्र पोचवणार कसं? रावजी पंत, पत्र शंभूराजांपर्यंत पोहोचणं कठीण असलं तरी दिलेर खानापर्यंत पोहोचणं तर सोपं आहे ना. म्हणजे दिलेर खानाचं पत्र जसं आपल्या हाती लागलं तसं आपलं हे पत्र दिलेर खानाच्या हाती लागेल. आलं लक्षात. त्या तजवीजीने पाठवतो. पाठवा. काय पाहताय पंत? इतकी वर्ष महाराजांसोबत सावलीसारखे राहून सुद्धा तुम्हाला एवढा अंदाज नाही. अंदाज म्हणजे महाराज शंभूराजांवर चिडलेत. हा, ते पत्रात देखाव्यापुरतं. प्रत्यक्षात दिलेर खानाची दिशाभूल. दिशाभूल तर आहे, पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट. कोणती गोष्ट? महाराजांनी शंभूराजांना स्वराज्यात आणण्यासाठी कंबर कसली आहे. आता लवकरच शंभूराजे रायगडावर येणार. आइए आइए शंभूराजे आइए, तशरीफ रखिए. शुक्रिया. शंभूराजे, आपने तो कहा था
कि हम अपने वालिद को बहुत अच्छी तरह से पहचानते हैं। क्या पहचानते हैं आप? आप राजा होने जा रहे हैं। ये बात आपके वालिद ने सुनकर आपको बेदखल करने के लिए खत भेजा है। क्या? हाँ, खत शंभू राजे, आपके वालिद का खत। आप तक पहुंचने से पहले वो गलती से हम तक पहुंच गया। ये लीजिए। नाही, हे पत्र आमच्या आबासाहेबांचं नाही. ते असा मजकूर लिहिणार नाही, कदापि नाही. आप फिक्र मत कीजिए शंभू राजे, हम हैं ना आपके साथ। खान साहेब, खान साहेब, खान साहेब, आज आमच्या जिंदगीतला सगळ्यात मनहूस दिवस आहे. हे असं पत्र लिहावं आबासाहेबांनी आम्हाला, असा मजकूर लिहावा. आजवर आम्ही स्वराज्य स्वराज्य करत बसलो. आबासाहेब आबासाहेब जपत राहिलो. आमच्या मनातला होश आणि मनगटातला जोश आम्ही स्वराज्यासाठी दिला, पण आज डोळे उघडले आमचे खान साहेब. कळून चुकलंय आम्हाला की हे स्वराज्य आमच्यासाठी नाही. स्वराज्यातलं आमचं मोल दीड दमडीचं. खान साहेब, अरे शंभू राजे, आप अपना दिल छोटा मत कीजिए। जी बिल्कुल बिल्कुल शंभू राजे, अरे खान साहब है तो सब है। खान साहब, अब आपके अलावा हमारा कोई ठोर ठिकाना नहीं. आम्ही आजवर तुमच्याशी ज्या पद्धतीनं वागलो, कधी चढेलपणानं उलट उत्तरं दिली, तुमच्याशी वाद घातला, तुमच्याशी भांडलो, एकेरी नावानं संबोधून तुम्हाला अपमानित केलं, तुमच्या मानेला तलवार लावली आम्ही. आज आमची चूक कळते आम्हाला. खानसाहेब, आता फक्त आपण आणि आपली छत्रछाया, आपल्याशिवाय आमचं कोणीच नाही. खानसाहेब, शंभू राजे, आप ये कैसी बातें कर रहे हैं? आप हमारे अजीज दोस्त थे, अजीज दोस्त हैं और हमेशा अजीज दोस्त रहेंगे। लेकिन खान साहब, नहीं शंभू राजे, आप अपने दोस्त को पहचान ही नहीं पाए आज तक। अभी तक आप यहाँ युवराज बनकर रह रहे थे, लेकिन आज से आप राजा बनकर यहाँ पर रहेंगे। खान साहब, हाँ शंभू राजे, आपकी शमशीर की चमक पूरे आसमान को रोशन करेगी। खान साहेब, आता आम्ही निश्चिंत झालो. निश्चिंत. इजाजत. कैसी बातें कर रहे हैं आप शंभू राजे? आप तो राजा हैं, राजाओं की तरह यहाँ से जाइए। देखा मुल्ला अहमद, छावा खरगोश बन गया। खरगोश की क्या बात कर रहे हो आप खान साहब? मैंने तो लोहे को मोम की तरफ पिघलते देखा। मुल्ला अहमद, हमने हालात ही ऐसे पैदा कर दिए कि शंभू राजे के पास कोई दूसरा रास्ता ही नहीं बचा, इसीलिए तो वो हमारे कदमों में आ गया। बिल्कुल सही फरमाया हुजूर। मुल्ला अहमद, इसे कहते हैं शतरंज की टेढ़ी चाल। हाथी, घोड़ा, ऊंट, वजीर तो मारे गए और हमने शह दे दिया शिवाजी राजे को। अब बहुत जल्दी
मात भी होगी। इंशाल्लाह। महाराज, बैरीजी आम्हाला काय झालं बैरीजी? एवढी धाप लागली आणि घाम पुसायचंही भान राहिलं नाही. माफी असावी महाराज, पण माझ्याकडे तेवढा वेळच नव्हता. कधी एकदा तुमच्या मोहर येईल असं झालं होतं. काही महत्वाची खबर? लय महत्वाची, स्वराज्याच्या गळ्याला नख लावणारी आहे. कोणाची खबर? आलमगीर बादशाह औरंगजेब. काय खबर? हे बघा महाराज, औरंगजेबाचं फरमान दिलेर खानाला पाठवलेला. मोठ्या हिकमतीनं त्याची नक्कल काढली मी. मजकूर फरमानामध्ये औरंगजेब दिलेर खानावर नाराज आहे. त्यानं दिलेर खानाला हुकूम केलाय की राजियाचा पुत्र संभा मुघलात आला, पण तू त्यास नवाजतो आहेस. तो संभा पाचशाहीत फितवा करून मी कष्टानं उभी केलेली पाचशाही बुडवेल, एवढी साधी समज तुला येत नाही दिलेर खान? आमचे फरमान मिळताच हुकमाची तातडीनं अंमलबजावणी करणे. आमची खाशी 5,000ची कडवी फौज तुझ्या तळावर पोहोचताच तू संभाला जेरबंद करून त्यांच्या ताब्यात दे. ती 5,000ची फौज संभाला घेऊन आमच्याकडे दिल्लीला येईल. मग आम्ही त्याच्या हातापायाची नखं काढू, नाहीतर लाल किल्ल्याच्या तळघरात त्याला कोंडून ठेवू. हुजूर, एक बात पूछना चाहता हूँ. ओशो मुल्ला, क्या पूछना चाहते हो? खान साहब, हमने शंभू राजे के शामियाने से जो पहरे उठा है वो करके हमने गलती तो नहीं की? कोई गलती नहीं की है मुल्ला अहमद। हुजूर, इसकी वजह क्या है? वजह यह है मुल्ला अहमद कि आजकल शंभू राजे हमारे साथ नरमी से पेश आने लगा है। वो हम पर भरोसा करने लगा है, हमारी तरफदारी करने लगा है। तो हमारा भी फर्ज बनता है कि हम भी उसकी तरफदारी करें, उसका भरोसा जीतें। लेकिन हुजूर, एक बात याद रहे, आखिर वो संभा है। जानते हैं मुल्ला अहमद, हमने पहरे हटाए हैं, निगरानी उस पर से नहीं हटाई। निगरानी हमारी कायम है, और फिर डरने की कोई बात नहीं मुल्ला अहमद। फिर भी हुजूर, आलमगीर बादशाह सलामत के यहाँ से फरमान आया है। शिवा का बेटा संभा मुगल सल्तनत से आ मिला और तुम उसे नवाजने लगे। हमारे पुरखों ने इस सल्तनत को बड़ी मेहनत और मशक्कत के साथ खड़ा किया है। तुम्हारी समझ में नहीं आता दिलेर खां? संभा हमारी बादशाही को डुबोने आया है, ये बात तुम्हारी समझ में नहीं आती। हमारे इस फरमान पर फौरन अमल किया जाए। हमारी चुनिंदा सैनिकों की फौज जो 5,000 की है, हम तुम्हारे पास भेज रहे हैं। संभा को इस फौज के फौरन हवाले किया जाए। संभा को हमारे पास लाया जाए। हम संभा को लाल किले के तहखाने में डाल देंगे। ये कार्रवाई करने में कोई देरी नहीं होनी चाहिए। संभा को फौरन कैद किया जाए।
इस खलीते का कोई भी अल्फाज किसी पर जाहिर नहीं होना चाहिए। हुजूर, आपने ये बहुत सही किया, बहुत जरूरी था ये। मुल्ला अहमद, तुम्हें होशियार रहना पड़ेगा। बिल्कुल हुजूर। एक बार ये संभा आग का गोला दिल्ली पहुंच जाए, उसके बाद हमें इन बज़ातों की कोई जरूरत नहीं है। सही फरमाया खान साहब आपने। अब सिर्फ 2 दिन, तीसरी रोज सुबह चुनिंदा सिपाहियों की फौज आएगी और इस काफर संभा को दिल्ली ले जाएगी, और फिर हम बादशाह सलामत की नैन नजर के काबिल हो जाएंगे। परसों का सवेरा। 2 दिन, बस 2 दिन तुम्हें और संभालना है मुल्ला अहमद। तुम्हें हर चीज का खुद ध्यान रखना पड़ेगा। इस बात की भनक तक संभा के कानों तक नहीं पहुंचनी चाहिए। किसी भी शख्स को तुम्हें संभा तक नहीं पहुंचने देना है। इस चीज का तुम्हें खुद ध्यान रखना पड़ेगा। जी हुजूर। एक काम करते हैं मुल्ला अहमद, शंभू राजे के शामियाने का हम खुद चलकर जायजा लेते हैं। चलो हमारे साथ। चलिए। ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। शंभू राजे पर रहम कर, रहम कर। हो गया? देखो, हम फसल करने के लिए जा रहे हैं। जामियाने के अंदर कोई भी नहीं आने पाए, समझे? आता आणि कोण आला? साहेब, बैरची नाही खायची. नाही, आमच्या बाकानं काय केलं नाही ना? नाही आई, कृष्ण कंसाच्या बंदीखान्यात अडकलाय. होय, अडकलाय. त्याला त्याचं आवडतं दही सुद्धा मिळणं कठीण झालंय. होय, कडेकोट पहारा ठेवलाय ना त्या खविसानं. मग कसं काय मिळणार दही? हे असं, दही हे एवढं पोचवा आई. पहारेकरी मेनासारखं चिकाटत्याल, पर तुम्ही त्यासनी न जुमनता एवढं युवराजासनी द्या. जी, पहारेकरी कशासारखं चिकाटत्याल? मेनासारखं. बस हा एवढा शब्द ध्यानात ठेवायचा हे युवराजांना देताना. जी, पर या दयानं काय होणार आहे? नाही काय होणार नाही बाकाजीराव, पर कुठल्या बी चांगल्या कामाला बाहेर पडताना हातावर दही ठेवतात. त्या आईच्या हात न ठेवायचं. बघू त्यांची पुण्याई लाभली तर. लाभणार लाभणार. माझा हातगुणच आहे तसा. ह्याच्या बानं एवढी तलवार गाजवली ती उगाच काय? मॅच त्याच्या हातावर दही ठेवायची. आता बी यश मिळू. मिळणार.
आईसाहेब तुम्ही होय दही घेऊन आले घ्या. तुम्ही कशाला आला? निरोप पाठवला असता तर रायप्पाला धाडलं असतं आम्ही. आपण केलेलं आपण सवता देण्यात वाढण्यात लय वेगळा आनंद असतोय हो. तुम्ही बनवलं? आईसाहेब का आमच्यासाठी एवढी तकलीफ घेतली? तुम्ही आमच्या देवाचं लिओ खायचा आणि कुठे एवढा मोठा पराक्रम केला. आणि खरं सांगू लय करावंसं वाटतं, पण इथं या छावणीत काय करणार? आणि केलं तर खायला कुणाला येळ आहे का? त्यात हा चौकी पारा बघा कसा मेनासारखा चिकटलाय ते लुबरा मेला. मेन वय वय मेनच. चलिए पांडरे की माँ, चलिए बहुत है गया मेन वेट. चलिए शंभूराजे आप खा लीजिए. भोजन के वक्त खाएंगे. एवढं प्रेमानं बनवलंय त्यांनी. ठीक है चलिए पांडरे की माँ. बघितलं ना कसा मेनासारखा कायद्याला चिकटलाय ते. चलिए. हा हा चल. आई. क्या करूं परवरदिगार, मुझे ताकत दे, मुझे हिम्मत दे. अब कोई रास्ता बचता नहीं है. कैसे खलीफा मिलेगा और कैसे मेरे दोस्त की जान बचेगी? नमक हराम, एहसान फरामोश. अरे तूने हम पर तलवार उठाई, हम पर. तुझे उसी दिन खत्म कर देना चाहिए था. भारी भूल हो गई हमसे. दादासाहेब काय आहे? दही. दही कोणी दिलं? पांढरे सरदारांच्या आईनं. पांढरे सरदारांच्या आई आल्या होत्या. अहो मग आम्हाला हाक नाही का मारायची? अक्कासाहेब तुम्ही पूजेत मग्न होता आणि त्यांनाही घाई होती. असते. काय म्हणाल्या? म्हणायचं होतं त्यांना काहीतरी, पण म्हणाल्या काहीच नाही. तो मुल्ला होता ना मागे. पण नेहमी त्यांना काही द्यायचं असेल तर आम्हाला हाक मारतात. आज आम्हाला हाक मारली नाही पण तुमच्या हातात दही देऊन गेल्या. अक्कासाहेब गेल्या पण त्या घुटमळत होत्या. त्यांना काहीतरी सुचवायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं. मग सांगितलं नाही? नाही सांगू शकल्या अक्कासाहेब. मुल्ला होता ना मागे, त्यामुळे चिडल्या होत्या त्याच्यावर. म्हणाले सुद्धा त्याला, मेणासारखा चिकटून बसलाय कायद्याला. जाताना सुद्धा तेच वाक्य म्हणाले, मेणासारखा चिकटून बसलाय कायद्याला. दादासाहेब कायद्याला की काय दह्याला?
दह्याला अक्कासाहेब काही गुप्त संदेश तर नसेल ना यात? पण मग काय दह्याला मेणासारखा चिकटलाय म्हणजे काय? काय दह्याला मेणासारखा चिकटलाय? दही मेण मुल्ला चिकटला होता, लोटक्याला तर काहीच नाही. अक्कासाहेब काहीतरी संदेश आहे एवढं नक्की. धनी धनी काय झालं रायप्पा? चांदनं दिलेर खानावर वार केला. काय? पर वार हुकला. दिलेर खान चांदला लय मारतोय. चांद लय अडचणीत आहे धनी. चांद कुठे? चांद कुठे है? दिलेरकर साहब ने यहाँ रुकने के लिए बोला है. चांद कुठा है? कौन सा चांद का? चांद आसमान में होगा. खान साहेब चांद दाखवा. यहाँ शामियाने में आप चांद को कहाँ ढूंढ रहे हैं शंभूराजे? कहाँ ना आसमान में होगा. मजाक करू नका. इथं काम करणारा चांद कुठा आहे? ओ हो अच्छा अच्छा अच्छा, गलती हो गई, माफी चाहते हैं शंभूराजे. आप हमारे चांद मुलाजिम की बात कर रहे हैं. क्या मैं पूछ सकता हूँ कि आपको हमारे मुलाजिम चांद की क्या जरूरत पड़ गई? खान साहब चांद कहाँ है? सबर कीजिए शंभूराजे, खफा मत होइए. आपको हमारे मुलाजिम चांद की क्या जरूरत पड़ गई और आप एक मुलाजिम के लिए हम पर इतना गुस्सा जता रहे हैं? मुलाजिम मुलाजिम मुलाजिम. खान साहब मुलाजिम भी एक इंसान होता है. खफा मत होइए शंभूराजे, आइए हमारे साथ. आइए आइए, हम आपको ले चलते हैं. अरे गुस्सा थूक दीजिए, आइए हमारे साथ. हम आपको एक बहुत ही खूबसूरत और बहुत ही प्यारा नजारा दिखाते हैं. चांद देखना है ना आपको? आइए आइए तो आइए, हम बताते हैं चांद कहाँ है. आइए 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 शंभूराजे, आइए हमारे साथ. हम आपको बहुत ही प्यारा नजारा दिखाते हैं. ऐसे नजारे बहुत कम देखने को मिलते हैं. ये देखिए नजारा, ये रहा चांद. हमने कहा था ना शंभूराजे, चांद हमेशा आसमान में रहता है. ये भी पहुंचेगा. क्या हुआ शंभूराजे? गुस्सा आ रहा है? बहुत गुस्सा आ रहा है तो निकालिए तलवार, लगा दीजिए हमारे गले पर और कर दीजिए वार. सोचते क्या है शंभूराजे? हमारा तो मुलाजिम था, लेकिन आपका तो दोस्त था. बहुत मानता था आपको, बड़ा प्यार करता था आपसे. और मानेगा क्यों नहीं? आपके लिए तो उसने हम पर तलवार उठाई. और आपने भी तो एक बार उससे बचाया था हमसे, याद है हमें, भूले नहीं है हम. निकालिए तलवार, निकालिए तलवार. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.